नमस्कार मित्रांनो, मी दिलीप सीताराम तेले, मोटिवेशनल कॉर्नर यूट्यूब चॅनल. आपला आजचा विषय आहे लाईफ इज वन टाईम ऑफर, यूज इट वेल. जीवन जगण्यासाठी काय लागतं? थोडे पैसे कमवले की आनंदाने जगता येतं. म्हणून यासाठी आपण एक उदाहरण व्हिज्युअलाइज करूया. मायकल जॅक्सन हा मुळात गर्भश्रीमंत व्यक्ती होता. त्याची 150 वर्ष जगण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याचं जेवण लॅबोरेटरीमध्ये तयार व्हायचं. तो ऑक्सिजनच्या बेडवर झोपायचा. त्याच्या व्यायामासाठी 15 लोकांची टीम कायम तत्पर असायची. आरोग्याची काळजी घेण्यासाठी 12 डॉक्टर्स 24 तास कार्यरत असायचे. कोणालाही भेटायचं असेल तर मास्क आणि थोडं अंतर ठेवूनच भेटत असायचा. तो स्वतः काळा होता, परंतु प्लास्टिक सर्जरी करून त्याने गोरेपण उधार घेतलेलं होतं. आपल्याला एखाद्या अवयवाची गरज पडली तर अवयव दान करणारे दाते त्याने विकत घेऊन ठेवलेले होते. एवढं सगळी यंत्रणा राबवून 25 जून 2009 रोजी त्याला हृदयविकाराचा थोडा त्रास झाला. हॉस्पिटलाइज झाला. शहरातल्या सगळ्या डॉक्टरांनी त्याला उपचार केलेत, परंतु शेवटी मृत्यूला सामोरं जावं लागलं. मायकल जॅक्सन वयाच्या 50पर्यंत येईस्तोवर मोडकळीस आलेला होता. प्लास्टिक सर्जरीमुळे हाडांचा सांगाडा झालेला होता. त्यातल्या त्यात छातीच्या बरगड्या आणि गुडघे निकामी झालेले होते. शरीरावर अनेक इंजेक्शनच्या अमर्याद निशाण्या होत्या. मित्रांनो, जगात नावलौकिक मिळण्यासाठी हे सगळं उधार घेतलेलं जीवन, कृत्रिम उपचार हे गरजेचं होतं का? हे अत्यावश्यक होतं का? हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. प्रत्यक्षात मायकल जॅक्सन हे एक उदाहरण आहे. मायकल जॅक्सन आणि आपली जी दिनचर्या आहे त्यात काही वेगळं पण आहे का? हा जर आपण थोडासा पडताळा घेतला तर बऱ्यापैकी काही गोष्टी स्पष्ट होतील. आपण आपल्या जीवनामध्ये सुरुवातीला जगण्यासाठी, मुलाबाळांचं पालनपोषण करण्यासाठी कर्ज, शिक्षण, गाडी, बंगला, मुलांचं पुढचं आयुष्य उत्कृष्ट असावं म्हणून संपत्तीचा हाव, ही सगळी गोष्टी करण्यासाठी आपण ऊर फुटेपर्यंत धावत असतो आणि आपणही याच मार्गाला जातो. मला जीवन जगण्याची माझी किती गरज आहे, मी किती कमवायला पाहिजे, याचं गणित मी कधी ठेवलंच नाही. हा प्रश्न मी कधी स्वतःला विचारलाच नाही. बरं, श्रीमंत होणं काही वाईट नाही आहे. श्रीमंत कायम होतच राहणं हे चुकीचं आहे. त्यातल्या त्यात मी जे काही कमवत आहे ते सगळं कमवल्यानंतर मग माझी मुलं बाळं सक्षम नाही आहेत का? त्यांना मी निष्क्रिय तर करत नाही ना, किंवा माझ्यावर अवलंबून असलेल्या लोकांना मी परावलंबी तर करत नाही ना. हा प्रश्न मला कधी कुठे पडतो का? याचा विचार करणं गरजेचं आहे. पण मी जी काही संपत्ती कमवलेली आहे त्या संपत्तीच्या 5% हिस्सा तरी मी माझ्या स्वतःसाठी उपभोगतो किंवा नाही, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही आणि मी स्वतःला विचारलं तर निश्चितच आपल्याला निगेटिव्ह उत्तर मिळेल. मित्रांनो, मला या व्हिडिओमधून आपणास फक्त एकच चांगला संदेश या ठिकाणी द्यायचा आहे की माझं जीवन किंवा आपलं जीवन हातातून सुटण्याच्या आधी ते मी माझ्या हातात सुरक्षित पकडून कसं आनंदाने जगेल, हे जर मी आज ठरवलं तर निश्चितच माझ्यासारखा भाग्यवान मीच असेल. म्हणून लाईफ इज वन टाईम ऑफर, यूज इट वेल.
त्याचा सदुपयोग करा हीच छोटीशी विनंती. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्स फ्रेंड्स.